Thank you. Thank you, Brother Charles, and good evening to everyone there in India. भारतामधील सर्वांना प्रभू येशूच्या नावामध्ये सलाम. And we are continuing in what's called the prison epistles of the New Testament. आणि नव्या करारामधील संत पावलानं तुरुंगामध्ये लिहिलेल्या पत्रांचा अभ्यास आपण पुढे चालू ठेवणार आहोत. So these are letters which Paul wrote from a prison in Rome. आणि रोम येथे तुरुंगामध्ये बंदिवासामध्ये असताना संत पावलानं ही पत्र लिहिली. And the last 2 weeks we were looking at the first of these prison letters, which was the book of Ephesians. आणि गेल्या काही आठवड्यामध्ये आपण इफिसकरास पत्र आणि इतर पत्र पाहिली. सुरुवातीची पत्र संत पावलाने लिहिलेली. And now we are going to look at the next one, which is the letter to the Philippians. आता इफिसकराच्या पत्रानंतर फिलिपिकरास पत्र हे संत पावलानं तुरुंगात असताना लिहिलेलं पुढचं पत्र, याचा आपण अभ्यास करणार आहोत. And if you remember, Paul visited Philippi in Acts chapter 16. प्रेषितांच्या 16व्या अध्यायामध्ये आम्ही वाचतो की पौलानं फिलिपी येथील मंडळीला भेट दिली. He preached the gospel. त्या ठिकाणी त्याने शुभवर्तमान सांगितलं. He was arrested and put into prison there. त्या ठिकाणी त्याला अटक करण्यात आली, तुरुंगामध्ये ठेवण्यात आलं. And then later he was released and a church was started in Philippi. आणि मग नंतर पौलाची तुरुंगातून सुटका झाली, पण त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताची मंडळी फिलिपी येथे अशा प्रकारे सुरू झाली. And now Paul is in prison in Rome and he's writing to this church. आता संत पावलाने काही दिवसापूर्वी फिलिपी येथे सुरू केलेल्या किंवा रोपण केलेल्या मंडळीला पाऊल रोम येथील तुरुंगामध्ये बंदिवासात असताना हे पत्र लिहित आहे. And one of the reasons he wants to write to them, आणि एक महत्त्वाचं कारण फिलिपी येथील मंडळीला पत्र लिहिण्याचं म्हणजे he didn't want them to be worrying that he was in prison. संत पावलाची इच्छा आहे की तो तुरुंगामध्ये बंदिवासात आहे, मंडळीतील विश्वासणाऱ्यांनी चिंताक्रांत होऊ नये किंवा काळजी करू नये. Because he says in chapter 1 verse 12, I want you to understand that the things which have happened to me have fallen out so that the gospel should go forward. मध्ये संत पाऊल म्हणतो, बंधूनो, मला ज्या गोष्टी घडल्या त्यांच्यापासून सुवार्तेला अडथळा न होता त्या तिच्या वृद्धीला साधनीभूत झाल्या हे तुम्ही समजावे अशी माझी इच्छा आहे. And sometimes things happen to us so that God in his wisdom should make the gospel go forward. अशाच प्रकारे आमच्या जीवनातही बऱ्याच वेळा अशा गोष्टी घडतात ज्या आम्हाला फारशा समजत नाहीत, पण त्या गोष्टीमधूनच सुवार्ता किंवा देवाचं राज्य पुढे जात राहतं. And even though Paul was in prison, one of the big subjects of this letter is joy. आणि जरी संत पाऊल रोम येथील बसून हे पत्र लिहित आहे, पण फिलिपी कराच्या पत्राचा सर्वात महत्त्वाचा जो विषय आहे तो म्हणजे आनंद करणे. You see in chapter 1 verse 4, he says, every prayer of mine for you all making request with joy. फिलिपी 1:4 मध्ये संत पाऊल लिहितो, पहिल्या दिवसापासून आजपर्यंत सुवार्तेच्या प्रसारात
ची तुमची सहभागिता, तिच्यामुळे तसे करतो आणि तुम्हा सर्वांसाठी नेहमी प्रत्येक विनंतीच्या वेळेस आनंदाने विनंती करतो. And he is enjoying fellowship with them even though he's in prison. आणि संत पौल रोम येथील तुरुंगात असताना देखील तो या विश्वासणाऱ्यांच्या जणू काय सहभागितेत आहे आणि आनंद करीत आहे. You see in chapter 1 verse 5 he says about your fellowship in the gospel. आणि 5व्या वचनामध्ये तो म्हणत आहे की स्वार्थेच्या प्रसारात जी तुमची सहभागिता. And the gospel, as we know from Romans, is the power of God to salvation. आणि रोमकराच्या पत्रामध्ये आम्ही वाचतो त्याप्रमाणे स्वार्था ही तारणासाठी असणार सामर्थ्य अशी आहे. And if we look in verse 6, in verse 6, 6व्या वचनामध्ये वाचतो, the gospel has the power to begin a good work and also to finish it. फिलिपी 1:6 मध्ये आम्ही वाचतो, ज्याने तुमच्या ठाई चांगले काम आरंभिले तो ते येशू ख्रिस्ताच्या दिवसापर्यंत सिद्धीस नेईल हा मला भरोसा आहे. So the gospel can begin a good work in your life. तुमच्या जीवनामध्ये स्वार्थेनं चांगलं काम सुरू केलेलं आहे. But the gospel also has power to complete and perfect God's work in your life. पण संत पौल त्यांना पुढे म्हणतो आहे की जे चांगलं काम स्वार्थेनं तुमच्या जीवनामध्ये सुरू केलेलं आहे ते पूर्ण करण्याचं आणि ते सिद्धीस नेण्याचं देखील सामर्थ्य स्वार्थेमध्ये आहे. And because of this work, this powerful work of the gospel, Paul was joined in fellowship with the Philippian church. आणि या सामर्थ्यशाली सुवार्तेच्या कार्यामुळे संत पौल फिलिपी येथील विश्वासणाऱ्यांच्या सहभागितेत अशा प्रकारे पत्राच्या द्वारे आहे. And for this reason, Paul prays for them. आणि या कारणासाठी संत पौल जणू काय त्यांचं कौतुक करतो आहे. In verse 9 and 9 to 11, he prays for the church in Philippi. आणि फिलिपी येथील मंडळीसाठी पहिल्या अध्यायाच्या 9 ते 11 या वचनामध्ये संत पौल प्रार्थना करतो आहे. And there are five things he prays for. आता या संत पौलाच्या प्रार्थनेमध्ये प्रामुख्याने 5 महत्वाच्या गोष्टी आम्हाला आढळतात. First thing he prays for is that their love should become abundant. पहिली गोष्ट त्यांच्या प्रीतीबद्दल संत पौल प्रार्थना करतो आहे की त्यांची प्रीती ही अतिशय वाढली पाहिजे. So the first thing he prays is that their love should become stronger. आणि त्यांची प्रीती ही सामर्थ्यशाली बनावे अशी संत पौल प्रार्थनेमध्ये देवाला विनंती करत आहे. And then he prays, the second thing is that they may discern and know the things that are excellent. आणि दुसरी गोष्ट संत पौल प्रार्थनेमध्ये विनंती करत आहे की त्यांनी सर्व प्रकारच्या विवेकानं आणि ज्ञानानं भरून जावे. He doesn't concentrate on church buildings or outward things. He doesn't. Sorry, continue. बाह्य स्वरूपावर, बिल्डिंगवर, इमारतीवर न जाता
He talks about things like the cross, which we will come on to in chapter 2. आणि वधस्तंभ हा मंडळीसाठी महत्वाचा आहे, हे दुसऱ्या अध्यायामध्ये संत पौल स्पष्ट करताना आम्हाला दिसतो. He doesn't want them to waste their time on lesser things. आणि कमी महत्वाच्या गोष्टींवर त्यांनी वेळ घालवता कामा नये अशी संत पौल त्यांना विनंती करत आहे. And then he prays that they should be sincere. आणि पुढची प्रार्थना विनंती संत पौलाची आहे की त्यांनी या बाबतीमध्ये अतिशय सिन्सिअर किंवा गंभीर असावं. Sincere means to be genuine or to be true. सिन्सिअर म्हणजे गंभीर किंवा सच्चे किंवा सचोटीनं वागणारे. He wants them to be genuine, not hypocrites. आणि त्यांनी ढोंगी असता कामा नये, त्यांनी सचोटीनं वागणारे अशा व्यक्ती असलं पाहिजे. ही प्रार्थना संत पौल फिलिपी येथील मंडळीसाठी करत आहे. Not pretending to be Christians, but real, true Christians. आणि ख्रिस्ती असल्याचा ढोंग करता कामा नये किंवा दाखवता कामा नये. खरेखुरे अंतःकरणापासूनचे ख्रिस्ती त्यांनी बनावं अशी संत पौलाची प्रार्थना विनंती आहे. And then he prays also that they should be without blame until the day of Christ. पुढची संत पौल प्रार्थना विनंती करतो आहे की ख्रिस्ताच्या दिवसासाठी, म्हणजे ख्रिस्ताच्या दुसऱ्या येण्याच्या वेळेला प्रत्येक जण ख्रिस्तासमोर उभं राहील, तीत पावे तो त्यांनी निर्मळ व निर्दोष असावे, ही संत पौल प्रार्थनेमध्ये फिलिपी येथील मंडळीसाठी विनंती करतात. So no one should point the finger at them. यासाठी की कोणीही त्यांच्याकडे बोट दाखवता कामा नये. And then the last thing he prays is that they should be filled with the fruits of righteousness to the glory and praise of God. आणि फिलिपी येथील मंडळीसाठी प्रार्थना करताना शेवटची प्रार्थना विनंती संत पौल करत आहे की फिलिपी येथील मंडळीतील विश्वासणाऱ्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे प्राप्त होणाऱ्या नीतिमत्वाच्या फळांनी भरून जावं. God does not want Christians to be empty. देवाची अशी इच्छा नाही की ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांनी खाली किंवा रिक्त असावं. He wants them to be full. देवाची इच्छा आहे की विश्वासणाऱ्यांनी भरून गेलं पाहिजे. And to have all the fruit of righteousness in their lives. आणि विश्वासणाऱ्यांनी कशाने भरून गेलं पाहिजे, तर नीतिमत्वाच्या फळांनी विश्वासणाऱ्यांनी भरून गेलं पाहिजे. The next thing I want us to look at पुढची गोष्ट मला तुम्हाला सांगू द्या is Paul's fearlessness, in other words, not being afraid of death. पौलाचा निर्भीडपणा हा कशाच्या बाबतीत निर्भीडपणा आहे की पौल स्वतःच्या मरणाला घाबरत नाही. Because at this time he wasn't sure whether he was going to be set free from prison or whether he was going to die in prison. आता रोम येथील तुरुंगात असताना संत पौलाला माहिती नव्हतं की त्याला आता तुरुंगातून मोकळं सोडणार आहेत का तुरुंगातच त्याचा मृत्यू होणार आहे. He says in verse 21, "For me to live is Christ, but to die is gain." आणि म्हणून 1:21 या वचनामध्ये संत पौल म्हणतो आहे, मला तर जगणे हे ख्रिस्त आणि मरणे हे लाभ आहे. Paul was not afraid of death. संत पौलाला कधीही मरणाची भीती वाटत नव्हती.
And a Christian should not be afraid of death. आणि ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांनी कधीही मरणाला घाबरता कामा नये. The most important thing is whether we live or whether we die, we should glorify the Lord. सगळ्यात महत्वाची गोष्ट ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांसाठी काय आहे की आम्ही जगू किंवा आम्ही मरू, आम्ही दोन्ही बाबतीमध्ये नेहमी देवाचं गौरव केलं पाहिजे. Do our lives glorify God? आमच्या जीवनाच्या द्वारे आम्ही नेहमी देवाचं गौरव केलं पाहिजे. And if our life is right with God, then even our death can glorify him. आणि जर आमचं देवाबरोबरचं जीवन किंवा देवाबरोबरचा नातेसंबंध योग्य असेल तर आमच्या मृत्यूच्या द्वारे देखील आम्ही देवाचं गौरव करू शकतो. Now, because Paul was in prison, another thing that he wanted the church to know आता संत पाऊल तुरुंगात असल्यामुळे संत पाऊलाची इच्छा आहे फिलिपी येथील मंडळीनं ही देखील गोष्ट समजून घेतली पाहिजे. He wanted them to know that part of the Christian life is to suffer for Christ. विश्वासणाऱ्यांच्या ख्रिस्ती जीवनाचा एक भाग म्हणजे ख्रिस्तासाठी स्वार्थेसाठी दुःख सहन करणं. You see in chapter 1 verse 29 it is said, it is given to you in the behalf of Christ not only to believe on him but also to suffer for his sake. 1:29 मध्ये आम्ही वाचतो, कारण त्याच्यावर विश्वास ठेवावा इतकेच केवळ नव्हे तर ख्रिस्ताच्या वतीने त्याच्याकरिता दुःखही सोसावे अशी कृपा तुमच्यावर झाली आहे. So part of the Christian life is to suffer for the sake of Christ. आणि ख्रिस्ती जीवनाचा एक अविभाज्य भाग म्हणजे ख्रिस्तासाठी स्वार्थेसाठी दुःख सोसणे. If we suffer for Christ, we are still in the will of God. जर आम्ही ख्रिस्तासाठी दुःख सहन करतो तर आम्ही नेहमी देवाच्या इच्छेमध्ये राहतो. Suffering is part of the will of God for our lives. आमच्या जीवनासाठी दुःख सहन ही देखील देवाच्या इच्छेचाच एक भाग आहे. How does Paul encourage us in this? संत पाऊल पहा कशा प्रकारे आम्हाला उत्तेजित करत आहे. He encourages us by he encourages us to serve one another. आणि एकमेकांची सेवा करण्याच्या द्वारे संत पाऊल आम्हाला उत्तेजन देत आहे. Not to serve ourselves but to serve one another. आम्ही स्वतःची सेवा करू नये, स्वतःकडेच पाहू नये, तर आम्ही एकमेकांची सेवा करावी अशी संत पाऊलाची इच्छा आहे. And in chapter 2 we have 4 examples of service. फिलिपिकरा पत्राच्या 2ऱ्या अध्यायामध्ये संत पाऊल सेवा करण्याची 4 उदाहरणं आमच्या समोर ठेवित आहे. And the first example I want to say is Paul himself. पहिलं जे उदाहरण आहे ते संत पाऊल स्वतःच देतो आहे. Paul says that I've lost it. He says that you are to follow his example. आणि संत पाऊल म्हणतो आहे की तुम्ही माझं उदाहरण समोर ठेवा.
की तुम्ही माझ्या मागे या किंवा माझा कित्ता समोर ठेवा. Sorry, I've lost the verse. We are to follow the example of Paul, who was following Christ. आणि संत पौल देवाच्या किंवा ख्रिस्ताच्या मागे चालत असताना किंवा संत पौलासाठी ख्रिस्त हे उदाहरण किंवा कित्ता असताना विश्वासणाऱ्यांनी संत पौलाचं उदाहरण किंवा कित्ता समोर ठेवावा अशी संत पौल विनंती करत आहे. The second example is Timothy. दुसरं उदाहरण संत पौल फिलिपिकरांच्या मंडळी समोर ठेवत आहे, तो म्हणजे देवाचा सेवक तिमोथी याचं उदाहरण. In verse 19, it says that he had no one like Timothy who would naturally care for them. Sorry, chapter 2, verse 20. 2:19-20 मध्ये संत पौल तिमोथ्याचं उदाहरण देतो आहे. तिमोथ्याला मी तुम्हाकडे लवकर पाठवीन, तुमच्या बाबी संबंधी खरी काळजी करेल असा दुसरा कोणी समान वृत्तीचा माझ्याजवळ नाही. Sorry, the example of Paul is in chapter 3, verse 17. आणि पौलाचं स्वतःचं जे उदाहरण आहे, स्वतःचा कित्ता तो फिलिपिकरांना समोर ठेवण्याचं सांगत आहे, तो 3रा अध्याय आणि 17व्या वचनामध्ये आहे. बंधूंनो, तुम्ही सर्वजण माझे अनुकारी व्हा आणि आम्ही तुम्हाला कित्ता घालून दिल्याप्रमाणे जे चालतात त्यांच्याकडे लक्ष द्या. Chapter 3, verse 17, he says, brothers, be followers together of me and mark them that you have as an example. 3ऱ्या अध्यायाच्या 17व्या वचनामध्ये संत पौल म्हणत आहे की तुम्ही माझा कित्ता समोर ठेवा, मी प्रभू येशूचा कित्ता समोर ठेवतो, त्याप्रमाणे तुम्ही माझ्या मागे या. And Timothy in chapter 2, 20, verse 20, he is someone who cares for them. आणि दुसरं उदाहरण संत पौल देतो आहे तिमोथ्याचं, की तिमोथी याच्यासारखा दुसरा कोणी माझ्या जवळ नाही, म्हणून मी त्याला तुमच्याकडे पाठवीन. And then we have a third example in chapter 2, verse 25. दुसऱ्या अध्यायाच्या 25व्या वचनामध्ये तिसरं उदाहरण सेवेच्या संदर्भामध्ये संत पौल आम्हाला देतो आहे. A man called Epaphroditus. त्या ठिकाणी एक व्यक्ती आहे, त्याचं नाव एपफ्रदित. He's spoken of as a brother, a fellow worker, a fellow soldier. आणि संत पौल त्याची ओळख कशी करून देतो आहे पहा, दुसऱ्या अध्यायाच्या 25व्या वचनामध्ये, तो माझा बंधू, सहकारी, सहसैनिक, तुमचा जासूस व माझी गरज भागून सेवा करणारा असा तो व्यक्ती आहे. And he longed for them. He desired to be with them. आणि त्याची इच्छा आहे की त्यांच्या बरोबर त्यांनी असावं. But he had become sick, so he was not able to be with them. पण तो आजारी पडल्यामुळे त्याला त्यांच्याकडे जाता आलं नाही. But not even sickness could stop his love for them. परंतु आजार पण देखील त्यांच्यावरची प्रीती थांबवू शकलं नाही. You see, love is so strong. It's stronger than prison. It's stronger than sickness. आणि प्रीती ही एवढी सामर्थ्यशाली आहे. प्रीती ही बंधनापेक्षा, तुरुंगापेक्षा सामर्थ्यशाली आहे आणि प्रीती ही आजारापेक्षाही सामर्थ्यशाली आहे. And where love is, the gospel can go forward. आणि ज्या ठिकाणी अशा प्रकारची प्रीती वास करते, त्या ठिकाणीच सुवार्तेचा
उत्कर्ष होतो. Now, I said that there were 4 examples of service. आणि मी सुरुवातीला सांगितले की संत पाऊल फिलिप्पी येथील मंडळीच्या समोर 4 प्रकारच्या सेवेची उदाहरणं समोर ठेवत आहे. त्यातली 3 उदाहरणं आपण पाहिली. पहिलं उदाहरण पावलाचं स्वतःचं, दुसरं उदाहरण तिमोथ्याचं, तिसरं उदाहरण बंधू एपफ्रदितुसचं. आता चौथं उदाहरण पाहूया. So Brother Dongre has given us 3 examples. And the 4th example is Jesus himself. आणि चौथं जे उदाहरण आहे की त्या संबंधीचं ते स्वतः प्रभू येशू ख्रिस्ताचं आहे. You see in chapter 2 verse 5 that we are to have this mind in us which was also in Christ Jesus. दुसऱ्या अध्यायाच्या 5व्या वचनामध्ये संत पाऊल फिलिप्पी येथील मंडळीस लिहितो आहे, अशी जी चित्तवृत्ती म्हणजे स्वभाव ख्रिस्त येशूच्या ठायी होती ती तुमच्याही ठायी असो. And in verse 7 it says that Christ made himself of no reputation and took upon him the form of a servant and was made in the likeness of men. 7व्या वचनामध्ये तो म्हणतो, तर ख्रिस्ताने स्वतःला रिक्त केले म्हणजे मनुष्याच्या प्रतिरूपाचे होऊन दासाचे स्वरूप धारण केले. And he humbled himself. Christ humbled himself. ख्रिस्ताने स्वतःला इतके नम्र केले की तो देव असून त्याने दासाचे स्वरूप धारण केले. And became obedient to death, even the death of the cross. आणि तो इतका नम्र झाला प्रभू येशू ख्रिस्त की त्याने स्वतःला आज्ञापालन करून वधस्तंभावरील दुःख सोसण्यापर्यंत स्वतःला लीन आणि नम्र केले. And because Christ humbled himself and went down into death, आणि ख्रिस्ताने स्वतःला लीन आणि नम्र केल्यामुळे, because he went down into death, God then raised him up. ख्रिस्ताने मृत्यूमध्ये स्वतःला खाली केल्यामुळे देवाने त्याला उंच केले आणि सर्वोच्च स्थान, सर्वोच्च नाव देवाने त्याला दिले. Gave him a name which is above every other name. स्वर्गात आणि पृथ्वीवर व पृथ्वीखाली प्रत्येक गुडघा येशूच्या नावाने टेकला जावा असे सर्वश्रेष्ठ नाव त्याला दिले. So that at the name of Jesus every knee should bow, things in heaven, things in earth, and things under the earth. आणि देवाने त्याला इतकं उच्च केलं आणि इतकं श्रेष्ठ नाव दिलं की स्वर्गात, पृथ्वीवर व पृथ्वीच्या खाली तिन्ही खंडामध्ये प्रत्येक गुडघा येशूच्या नावाने टेकला जावा, प्रत्येक व्यक्ती येशूच्या समोर नतमस्तक व्हावा. So this mind, this way of thinking, of going down, humbling ourselves and serving, it was in Christ. It is also to be in us. आणि मग ख्रिस्तानं जसं स्वतःला लीन केलं, नम्र केलं, तो देव असताना देखील, देवाचा पुत्र असताना देखील त्यानं वधस्तंभावरचं दुःख सोसलं. त्याप्रमाणे आम्ही देखील सेवा कार्यामध्ये ख्रिस्ताचा आदर्श, ख्रिस्ताचा कित्ता समोर ठेवून सेवा केली पाहिजे. And then we're going to move on into chapter 3. तिसरा अध्यायाकडे जाऊया. And from verse 4 to verse 7, Paul talks a little bit about himself. आता तिसरा अध्यायाच्या 4थ्या वचनापासून 7व्या वचनापर्यंत संत पाऊल
थोडीशी त्याच्याविषयीची साक्ष जणू काय आम्हाला देत आहे, सांगत आहे. And the reason he does this is because some people were teaching that outward things were important. आणि हे सांगण्याचं संत पौलाला कारण अशासाठी पडलं की काही लोक त्या ठिकाणी शिक्षण देत होते की आत्मिक गोष्टी महत्वाच्या आहेत, पण बाह्य गोष्टी देखील काही प्रमाणात महत्वाच्या आहेत, असं काही लोक मंडळीमध्ये शिक्षण देत होते. And Paul was saying, if outward things are important, listen to what I'm going to say to you. आणि संत पौल त्या लोकांना सांगतो आहे की जर बाह्य गोष्टी महत्वाच्या तुम्हाला वाटत असतील तर मी ज्या गोष्टी तुम्हाला सांगत आहे त्याकडे नीट लक्ष द्या. He says, I was circumcised on the 8th day. संत पौल म्हणतो की 8व्या दिवशी यहुदी म्हणून माझी सुन्नत केलेली होती. He says, I am an Israelite of the tribe of Benjamin. तो म्हणतोय की बेंजामिन वंशातला मी एक कट्टर यहुदी आहे. Concerning the law, I was a Pharisee. आणि नियमशास्त्राच्या दृष्टिकोनातून मी एक परुषी आहे. And to show my zeal, I persecuted the church. आणि माझी देवासंबंधी आणि नियमशास्त्रासंबंधीची भूमिका किंवा आवेश दाखवण्यासाठी मी ख्रिस्ताच्या मंडळीचा छळ केला. So he had all these outward things to boast about. आणि संत पौलाचं तारण होण्यापूर्वी अनेक गोष्टी त्याच्याकडे होत्या ज्याचा गर्व त्याला होता. But in verse 7, he says, what things were gain to me, those I count loss for Christ. पण 7व्या वचनामध्ये तो म्हणतो आहे, तरी ज्या गोष्टी मला लाभाच्या होत्या त्या मी ख्रिस्तामुळे हानीच्या अशा समजलो आहे. Many Christians, they boast in outward things. बरेच ख्रिस्ती विश्वासणारे आम्ही पाहतो की जे बाह्य गोष्टीवरून बढाई मारतात. They may boast about their house or their car. आणि त्यांचं घर, बंगला, त्यांची गाडी किंवा त्यांच्याकडे असलेली संपत्ती या संबंधी ते बढाया मारतात. Or they may boast about their ministry or how big their church is. किंवा त्यांची मंडळी किती मोठी आहे, त्यांची सेवा किती महान आहे, या विषयीच्या बढाया मारतात. People boast about outward things. आणि लोक नेहमी बाह्य गोष्टींचं कौतुक करतात किंवा बढाया मारतात. But the most important thing to Paul was that he knew Christ. पण संत पौलाच्या दृष्टीने सर्वात महत्वाची गोष्ट कोणती आहे की त्याला ख्रिस्ताची ओळख आहे. He says in chapter 3 verse 10 that I might know him, Christ, and the power of his resurrection. तिसऱ्या अध्यायाच्या 10व्या वचनामध्ये आम्ही वाचतो, हे अशासाठी आहे की तो व त्याच्या पुनरुत्थानाचे सामर्थ्य व त्याच्या दुःखाची सहभागिता याची त्याच्या मरणाला अनुरूप होऊन मी ओळख करून घ्यावी. This is the most important thing for me, that I might know Christ. आणि ही सर्वात महत्वाची गोष्ट माझ्यासाठी आहे की मी खऱ्या अर्थाने ख्रिस्ताची ओळख करून घ्यावी. And he is not just talking about an experience of conversion many years ago. आणि अनेक वर्षापूर्वी जो तारणाचा किंवा
जीवन बदलण्याचा अनुभव त्याला आला त्याविषयीच तो सांगत आहे असं नव्हे. He's saying that he wants to know more of Christ. पण तो पुढे म्हणतो आहे की मला ख्रिस्ताबद्दल आणखी काही अधिक आणि अधिक जाणून घ्यायचं आहे. मला ख्रिस्ताला अधिक आणि अधिक ओळखून घ्यायचं आहे. In chapter 3 verse 13 he says, I am forgetting the things which are behind. तिसऱ्या अध्यायाच्या 13व्या वचनामध्ये तो म्हणतो की मागील गोष्टींकडे मी दुर्लक्ष करीत आहे. And I am stretching out to the things which are ahead. आणि पुढील गोष्टींकडे मी लक्ष लावत आहे. And he says in verse 14, I press toward the mark for the prize of the high calling of God in Christ Jesus. 14व्या वचनामध्ये तो म्हणतो आहे, ख्रिस्त येशूच्या ठाई देवाचे जे वरील पाचारण त्या संबंधीचे बक्षीस मिळवण्यासाठी मर्यादेवरील खुणेकडे मी धावतो, हेच एक माझे काम. Paul was not standing still in the Christian life. ख्रिस्ती जीवनामध्ये संत पौल कधीही स्थिर उभा असलेला आम्हाला दिसत नाही. He was going forward. तो नेहमी पुढं आणि पुढं जात आहे. He saw Christ and the prize of Christ and he was going for it. आणि तो ख्रिस्ताला पाहतो आहे, जे बक्षीस त्याच्यासाठी ठेवलेलं आहे ते तो पाहतो आहे आणि तो नेहमी त्या खुणेकडे धावत आहे किंवा त्या खुणेपर्यंत जाण्याचा प्रयत्न करत आहे. Are you still going forward in your Christian life? आणि तुम्ही देखील तुमच्या ख्रिस्ती जीवनामध्ये नेहमीच पुढे आणि पुढे जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे. Or are you looking behind you? तुम्ही मागील गोष्टींचीच काळजी चिंता करत आहात का? We are to go forward because we want to know more of Christ. मागील गोष्टींकडे दुर्लक्ष करून मागील गोष्टी बाजूला सारून आम्ही पुढे आणि पुढे जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अधिक आणि अधिक ख्रिस्ताला ओळखून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. And he's saying that whatever is happening to him, he knows where he is going. आणि संत पौल पुढे म्हणतो आहे की त्याच्या जीवनामध्ये ज्या काही गोष्टी घडत आहेत त्या सगळ्या त्याला माहिती आहेत किंवा तो माहिती करून घेत आहे. I hear today that it is Independence Day in India. आणि आज भारतामध्ये आम्ही स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्ट मोठ्या आनंदाने अभिमानाने साजरा करत आहोत. Congratulations to you, by the way. आणि त्यासाठी सर्व भारतीयांचे मी अभिनंदन करतो. But because it's Independence Day, you are citizens of India. आणि भारताच्या स्वातंत्र्य दिनामुळे भारत स्वतंत्र झाल्यामुळेच तुम्ही आता स्वतंत्र भारत देशाचे नागरिक बनलेले आहात. But in chapter 3, verse 20, Paul says, I am a citizen of heaven. तिसऱ्या अध्यायाच्या 20व्या वचनामध्ये संत पौल म्हणत आहे, आपले नागरिकत्व तर स्वर्गात आहे. Though you live in India, if you are a Christian, you are a citizen of heaven. तुम्ही जर भारतात राहत आहात तर तुम्ही स्वतंत्र भारताचे नागरिक आहात, बरोबर आहे. परंतु त्या पलीकडे तुम्ही विश्वासणारे म्हणून स्वर्गाचे नागरिक आहात. I live in England, but I am a citizen of heaven. आणि मी इंग्लंड देशामध्ये राहतो, पण
मी देखील स्वर्गाचा नागरिक आहे. Heaven is my home and Christ is my Lord. स्वर्ग हे माझं घर आहे कायमचं, आणि प्रभू येशू ख्रिस्त हा माझा प्रभू आहे. This is how we should live on earth, knowing that our inheritance is in heaven. आणि अशा प्रकारे आम्ही पृथ्वी तलावरील आपलं जीवन जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आम्ही जरी पृथ्वीवर कोणत्या तरी देशात राहत असलो तरी आमचं सार्वकालिक नागरिकत्व जे आहे ते स्वर्गीय आहे, हे आम्ही कधीही विसरता कामा नये. Now, in chapter 4, he has some practical advice. आता फिलिपिकराच्या 4थ्या अध्यायामध्ये संत पौल आम्हाला काही प्रात्यक्षिक मार्गदर्शन करत आहे. In chapter 4, verse 4, he says, rejoice in the Lord always. And again, I say rejoice. 4थ्या अध्यायाच्या 4थ्या वचनामध्ये संत पौल म्हणत आहे, प्रभूमध्ये सर्वदा आनंद करा. पुन्हाही सांगतो, आनंद करा. Christians are not to be miserable. They are to be full of joy. ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांनी कोणतीही परिस्थिती असली तरीही कधीही हताश, निराश, उदास राहता कामा नये. त्यांनी नेहमी प्रभूमध्ये आनंदित राहिलं पाहिजे. In verse 6, he tells us not to worry about anything. 6व्या वचनामध्ये संत पौल म्हणत आहे, कशाविषयीची चिंता काळजी करू नका. But if you have a problem, bring it to God in prayer. पण जर तुम्हाला कशाविषयी जर समस्या असेल तर तुम्ही प्रार्थनेमध्ये ती समस्या देवाला जवळ घेऊन जा. And if you are worrying, let the peace of God, verse 7, keep your hearts and minds through Christ Jesus. आणि मग तुमची चिंता काळजी प्रार्थनेद्वारे जर तुम्ही देवाला सांगितली तर काय होईल, तर सर्व बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाने दिलेली शांती तुमच्या अंतःकरणामध्ये येईल. If difficult things are happening to you, the peace of God can surround you. जर तुमच्या जीवनामध्ये काही चुकीच्या किंवा खडतर वाईट गोष्टी घडत आहेत तर देवाची शांती तुमच्या अंतःकरणामध्ये येऊन तुम्हाला जणू काही विश्राम देईल. And he tells us to think about certain things. संत पौल पुढे फिलिपितील विश्वासणाऱ्यांना काही गोष्टींचा विचार करण्याचा बोध करत आहे. Not to think about evil things, दुष्ट वाईट गोष्टी संबंधी विचार करू नका. but in verse 8, to think about things which are true, honest, just, pure, lovely, and of good report. That's verse 8. 8व्या वचनामध्ये संत पौल म्हणतो, बंधूंनो, शेवटी इतकेच सांगतो की जे काही सत्य, जे काही आदरणीय, जे काही न्याय, जे काही शुद्ध, जे काही प्रशंसनीय, जे काही श्रवणीय, जो काही सद्गुण, जी काही स्तुती, त्यांचे मनन करा. If we think on these good things, the God of peace will be with us. आणि या चांगल्या गोष्टींवर आम्ही जर मनन आणि चिंतन केलं तर देवाची शांती आमच्या अंतःकरणामध्ये आल्याशिवाय राहणार नाही. And God wants us to know how to be content in all things. देवाची इच्छा आहे
की पृथ्वीवर जीवन जगताना सर्व बाबतीमध्ये आम्ही समाधानी राहायला शिकलं पाहिजे. You see in verse 11, he said, and 12, he says, whether I have much or whether I have nothing, I have learned always to be content. 11व्या आणि 12व्या वचनामध्ये आम्ही वाचतो, ज्या स्थितीत मी आहे तिच्यात मी स्वावलंबी राहण्यास शिकलो आहे. दैन्यावस्थेत राहणे मला समजते, संपन्नतेतही राहणे समजते. हर एक प्रसंगी अन्नतृप्त असणे व क्षुधित असणे, संपन्न व विपन्न असणे हे रहस्य मला शिकवण्यात आले आहे. In verse 13, he says, I can do all things through Christ who strengthens me. 13व्या वचनामध्ये संत पौल पुढे म्हणतो की मला सामर्थ्य देणाऱ्या देवाकडून सर्व काही करावयास मी शक्तिमान आहे. Oh, Christ helps us to be content whether we have much or whether we have nothing. आणि प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला या जगामध्ये जीवनामध्ये समाधानी राहायला शिकवतो. आमच्याकडे काही असलं तरीही, आमच्याकडे काही नसलं तरीही. Christ strengthens us to live in every kind of situation. आणि जीवनाच्या प्रत्येक परिस्थितीमध्ये आम्ही समाधानी कसं राहावं हे प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला शिकवतो. All had the confidence that Christ would teach them and help them. आणि संत पौलाला हा आत्मविश्वास आहे की प्रभू येशू ख्रिस्त त्यांना कशा प्रकारे जीवन जगावं हे निश्चितच शिकवणार आहे. Right, the last thing I want to say is in verse 19 and 20, chapter 4. चौथ्या अध्यायाच्या 19 आणि 20 वचनामध्ये आता मला तुम्हाला शेवटची गोष्ट सांगू द्या. It says in verse 19 that God will supply all your need according to his riches in glory. 19व्या वचनामध्ये संत पौल फिलिपी येथील मंडळीला म्हणतो आहे की माझा देव आपल्या संपत्तीनुरूप तुमची सर्व गरज ख्रिस्त येशूच्या ठायी गौरवाच्या द्वारे पुरविल. Some people think that verse 19 is talking about riches of money. It's not saying that. बऱ्याच लोकांना असं वाटतं की त्या ठिकाणी पैशा संबंधी लिहिलं आहे की देव नेहमी आमची पैशाची गरज भागवेल, पण हे फक्त पैशा संबंधीच आहे असं नव्हे. Paul talks about the riches of the glory in Christ Jesus. संत पौल प्रभू येशू ख्रिस्तामध्ये असलेल्या गौरवाच्या संबंधी बोलत आहे. Remember, Paul was in prison. लक्षात ठेवा की हे पत्र संत पौलानं रोम येथील तुरुंगात असताना लिहिलेलं आहे. He did not have any material possessions. आता तुरुंगामध्ये तो बंदीवान आहे, त्याच्याकडे कुठलीही धनसंपत्ती नाही. But Paul, even though he was in prison, he was full. जरी संत पौल तुरुंगात असला तरी तो पूर्ण आहे असं संत पौल स्वतःला समजतो. त्याच्याकडे सर्व काही आहे असं संत पौल स्वतःला समजतो. He was full of joy. तो आनंदाने पूर्ण भरलेला आहे. He was full of love. तो प्रीतीने पूर्ण भरलेला आहे. He was full of peace. तो शांतीने पूर्ण भरलेला आहे. He was full of prayer for these people. आणि या विश्वासणाऱ्यांसाठी प्रार्थनेने देखील तो भरलेला आहे.
He was full of the fruit of righteousness. आणि नीतिमत्वाच्या संत पाऊल पूर्ण. Sorry, I think the internet stopped a moment there. Paul was full of the fruit of righteousness. आणि संत पाऊल नीतिमत्वाच्या फळाने देखील भरलेला होता. And he was full of the glory of God and of Christ Jesus. आणि तुरुंगात असताना देखील तो देवाच्या गौरवाने देखील भरलेला होता असं आम्हाला दिसतं. Why was he full of these things? आणि संत पाऊल अशा प्रकारे स्वतः का भरलेला होता? हा अनुभव त्याला का होता? Because the grace of Jesus was with him. कारण देवाची सामर्थ्यशाली कृपा संत पावलाच्या जीवनामध्ये होती. He was full of the riches of God's grace. देवाच्या कृपेचे सर्व ऐश्वर्य जणू काय संत पाऊल अनुभवत होता. And in chapter 4, verse 23, he prays that the grace of our Lord Jesus Christ should be with them. आणि 4थ्या अध्यायाच्या शेवटच्या वचनामध्ये फिलिपी येथील मंडळीसाठी संत पाऊल हीच प्रार्थना करत आहे. प्रभू येशूची ख्रिस्ताची कृपा तुमच्या आत्म्याबरोबर असो. आमेन. So here is the letter to the Philippians. आणि या ठिकाणी आपण तुरुंगातील पत्रामधील फिलिपी कराच्या मंडळीस लिहिलेल्या पत्राचा अभ्यास पूर्ण केलेला आहे. And I would like you to read it again. विद्यार्थ्यांसाठी गृहपाठ आहे. विद्यार्थ्यांनी पुन्हा हे फिलिपी कराचे पत्र बारकाईने वाचायचे आहे. And to make a note of every time the name of Christ or Christ Jesus is mentioned. आणि या 4 अध्यायाच्या प्रत्येक वचनामध्ये प्रत्येक वेळेला ख्रिस्त आणि ख्रिस्तामध्ये असा शब्द कोणकोणत्या वेळेला आलेला आहे हे त्यांनी शोधायचं आहे. ख्रिस्त आणि ख्रिस्तामध्ये हा शब्द किती वेळेला या 4 अध्यायामध्ये आढळतो हे विद्यार्थ्यांनी शोधायचं आहे. For example, in chapter 1, verse 1, it talks about the servants of Jesus Christ. उदाहरणार्थ 1:1 मध्ये आम्ही पाहतो की ख्रिस्त येशूच्या ठाई असलेला ख्रिस्ताचा दास हा शब्द आहे. ख्रिस्ता. And it also says in the same verse about the saints that are in Christ Jesus. आणि ख्रिस्तामध्ये असलेले संतगण हे देखील त्या ठिकाणी सांगितलेलं आहे ख्रिस्तामध्ये. So read the letter and see what it says about Christ Jesus. आणि विद्यार्थ्यांनी 4 अध्याय वाचून प्रत्येक वचनामध्ये ख्रिस्त किंवा ख्रिस्तामध्ये कोणकोणत्या गोष्टी त्या ठिकाणी सांगितलेल्या आहेत त्या शोधायच्या आहेत आणि त्या लिहून काढायच्या आहेत. Thank you for listening. I'm just going to finish in prayer. आणि आजचा शास्त्राभ्यासाचा वर्ग या ठिकाणी आपण समाप्त करत आहोत. आपण प्रार्थना करूया. Father, we thank you for this great letter that Paul wrote to the Philippians. आणि प्रभू परमेश्वरा, संत पावलानं तुरुंगामध्ये असताना लिहिलेल्या फिलिपी कराच्या पत्राच्या या बद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. तुझी उपकार स्तुती करतो. Paul was so full of Christ, he wanted to communicate that with the church.
आणि संत पाऊल प्रभू येशू ख्रिस्ताने इतका भरलेला होता आणि त्याची इच्छा होती की त्यानं हा त्याचा अनुभव इतर मंडळातील विश्वासणाऱ्यांना देखील घडावा. So everything that is written in this letter, Lord, we pray that you will help us receive it. आणि या फिलिपिकराच्या पत्रामध्ये असलेल्या सर्व गोष्टी आत्मसात करण्यासाठी, ग्रहण करण्यासाठी तू आम्हा प्रत्येकाला सहाय्य कर, मदत कर. So that our lives should be full, even as Paul's life was full. यासाठी की संत पावलाचं जीवन जसं ख्रिस्ताच्या द्वारे पूर्णपणे भरून वाहत होतं, तसं आमचंही जीवन ख्रिस्तामधून पूर्ण भरून जावं. So Lord, fill us with your love, with your joy, with your peace. प्रभू परमेश्वरा, आमचं जीवन आनंदानं, प्रार्थनेनं, शांती समाधानानं भरून जाऊ दे. And also with your righteousness. आणि तुझ्या नीतिमत्वानं देखील प्रभू तू आम्हाला भर. All for the glory of God we pray. सर्व गौरव तुला देऊन आम्ही ही प्रार्थना येशूच्या नावाने केली म्हणून ऐक. In Jesus' name, amen. 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 Thank you very much, Brother Dongre. Thank you, Pastor. Thank you. God bless you. Bless you too. So they got the homework. The student got the homework. Very important. Yeah. And next week will be Colossians and Philemon. Colossians and Philemon, yes. Yeah. So primacy of Christ. Yeah. पत्र, फिलोमेनाला पत्र याचा अभ्यास करणार आहोत. That's right. And Philemon from servant to son, from servanthood to sonship. Very exciting letter. फिलोमेनाचं पत्र फार उत्कंठावर्धक आहे आणि सर्वंट किंवा नोकरापासून ते पुत्रत्वाच्या पर्यंतचा प्रवास त्यामध्ये दर्शवण्यात आलेला आहे. Lovely. So God too, have a wonderful evening. See you next week. पुढच्या आठवड्यात भेटूया. आठवडाभर प्रभू तुम्हाला आशीर्वादित करो. गुड बाय. गुड नाईट. Thank you. Thank you very much. We log out, we log in. आम्ही आता हा पहिला वर्ग संपवतो आहे आणि दुसरा वर्ग सुरू करत आहे. Thank you, Roger. Thank you very much, Charles. Bless you. Okay, bye-bye. Bye-bye.